सकाळची सुरुवात कोकणातून होते आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल. पक्ष्यांचा किलबिलाट आणि एकदम भारी असं ते काय बोलतात ते वाईब्स आहेत सगळ्या गावाकडच्या. आणि आम्ही कशासाठी आलो आहे तर आमच्याकडे येणार आहे पालखी. आणि पालखीसाठी आजच्या दिवशी आज पालखी येणार आहे, पण सुरुवात बघा कशी झाली, एकदम भारी. पक्ष्यांचे थवेच्या थवे ओढत आहेत आणि सकाळ सकाळ आईने सुरुवात केली अंगण शेणाने सारवायला. कारण पालखीची तयारी जी सुरुवात होते ना ती पहिली सारवण्यापासून होते आणि रांगोळी काढण्यापासून होते. सगळ्याच घरी असं सारवण वगैरे घेतात ज्यांच्याकडे अंगण आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव उद्देश आहे आणि आज आम्ही आलो आहे गावी. आमच्या घरी येते आज आमच्या ग्रामदैवताची पालखी. दरवर्षी होळी लागल्यानंतर आमच्याकडे घरोघरी पालखी येते कोकणामध्ये आणि ती पालखी ज्यावेळेस घरी येते ना तेव्हा प्रत्येक चाकरमानी हा मुंबईतून आपल्या घरी आपल्या गावी आलेला असतो देवाच्या दर्शनासाठी. आमच्या घरी देखील आज पालखी येणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली आहे. सकाळपासून सगळी लगबग असते ना, कामाची असते. आधी सुरुवात जी झाली आहे ना ती आत्ता आपल्या कुळदैवताची पूजा चालू आहे. पूजा झाली आहे सॉरी पूजा सगळ्यात आधी पालखी दुपारी येणार आहे आणि आत्ता जी पहिली पूजा आहे ना कुळदेवाची पूजा करून घेतली आहे. इथे तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, इथे आमच्या घरच्या जे कुळदेव आहे ना, आमचं कुळदेवाची पूजा इथे सकाळी करून घेतली आहे मी पहिल्यांदा. आधी आज पालखी येणार आहे तर सगळे घरी वातावरण एकदम प्रसन्न आहे. आणि कुळदेवाची पूजा झाल्यानंतर पुढची तयारी पण करायची. इकडे बघा सगळ्या देवांचे फोटो आहेत आमच्या देवाच्या रूममध्ये. आमच्याकडे वेगळं देवारा तर आहेच, देवाऱ्याबरोबर एक देवाची खोली पण असते. ही जी पूर्ण रूम आहे ना आमची, ही पूर्ण रूम देवाची असते. गावाकडे प्रत्येक घरात एक ना एक रूम असते डायरेक्ट ती देवाची खोली म्हणून सेपरेटच असते. तशीच आमची देखील ही रूम आहे. इथे बघाल तर एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. देवाची पूजा आज सकाळ सकाळ झालेली आहे. तर पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळणार आहे. देवाची पालखी ज्यावेळेस येईल ना त्या सगळं व्हिडिओ शूट करणार आहे मी आणि तुमच्यापर्यंत पोचवतो. आज येणाऱ्या पालखी आणि आमच्या वाडीत दाखवतो. सगळ्या चाकरमानी वगैरे आलेत ना मुंबईतले, ते आता लगबग आहे अजून पालखीला सुरुवात. गाड्या नुसत्या गाड्या घेऊन फिरतात इकडे. आणि इकडं तयारी आहे ती आमची ग्रामपंचायतीतले घरपट्टी जमा करायला आले. ग्रामपंचायतीची घरपट्टी सीझनलाच जमा होते आमच्या इथं. आणि इकडं वाडीतले सगळे पोरं जेवढे आलेत ना काही ना काहीतरी ह्याने कामाला लावले. काय दिले? काय 10 किलो कलिंगण एक कनेक्शन करायला पालखीच्या वाटेवरती. थोडं येणार आहे ना तिकडे काळोख आहे तर तिथं संध्याकाळी काळोख येणार होतोय म्हणून तिथं जरा एक बल्ब जोडायसाठी 10 किलो कलिंगण. मला नाही वाटत ते देश खाऊ दे. तू जेवढा बोलतोस तेवढा वाटत नाही देशील म्हणून. हे देईल काय रे 10 किलो? अक्षय 5 किलो आधी द्यायचं आहे. बघ काय बोलतोय हे. 5 किलो पुष्कळ झाला. 5 किलो नको 100 रुपये देस बस झालं. बघू आम्ही काय करायचं. 32 किलोचा कलिंगण आहे. 32 किलो आपलं 5चं काय तो बोलतो. 32-32चं नको सांगू आम्हाला. देणारच का नक्की? एक कलिंगणचा डील झाले. ही कनेक्शन फक्त तिकडे वाटेवरती लावायचं आहे. लाईट रांगोली काढले पालखीच्या वाटेवरती जिकडून पालखी जाणार आहे ना तिकडं. सकाळी सकाळी सारवण वगैरे झालं आहे आणि आता पहिल्या आधी रांगोली वगैरे काढून घेतलेली आहे चुन्याची. 3 वाजलेत. आत्ता आम्ही चाललो आहे पालखी आणायला तांबटवाडीमध्ये. 2 वाड्यांचे मिळून एक दिवस पालखी असते आमच्याकडे तांबटवाडीत आणि आमच्याकडे मेटकरवाडीमध्ये. आणि इकडं बघा सगळे आमची मंडळी आली आहे मुंबईवरून पालखी आणण्यासाठी. अर्धी मंडळी गेली आहे. ही पोरांची गँग आहे. ओमकार महाराज पण आलेत. आणि इकडं आता पालखी आणायला चालू आहे आम्ही तांबटवाडीत. ऊन असं आहे ना रखरखत ऊन झालं एकदम. चला जाऊया पहिला पालखी कितीला भेटते बघूया. 3 वाजता भेटणार होती पालखी आम्हाला, पण 3 वाजेपर्यंत अजून काय माहिती नाही अजून किती घर आहेत. बघू आता कधी देत आहेत. वाजलेत 6 वाजलेत 10 मिनटं आहेत आणि आमच्याकडं पालखी येणार होती 3 वाजता. अजून इथं होलीवर पण पालखी नाही आले. माणसं बघा किती जमले. टाईम बघून राहा 6 वाजलेत आणि सूर्यास्त होतोय. संध्याकाळ झाले आणि आता आमच्या इकडे जर बघाल ना तर पालखी निघाले आमच्या वाडीमध्ये. वाडीतले सगळे मुंबईतले मंडळी, गावातले वाडीतले सगळे मंडळी एकत्र आलेत आणि पालखीला खांद घालून आमच्या वाडीमध्ये घेऊन चालले. वेगळा जोश आहे, उत्साह असतो. ग्रामदेवताची पालखी जेव्हा
आपल्या वाडीत आपल्या घरात येतो ना तो जोश एक नंबर असतो. आणि आमच्या वाडीतली सगळी मंडळी बघा एवढा पायवाट आहे इकडे. एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जेव्हा जातो ना ते पायवाटेने येतात आणि एक वेगळा जोश असतो. धावून धावून बघा निशाण लहान पोरांची एक वेगळी मजा असते. निशाण घेऊन फिरायचं असतं. पुढे जो चाललाय तो ढोल घेऊन चाललाय. त्यानंतर घोषणा जयघोष देवाच्या नावाने सगळं चालू असते. आणि ते हौस असते ना. पालखीचं वजन जर बघाल ना तर काय कमी नसते. भरपूर वजन असते खान घातला तर. आणि सगळेजण एक पालखीच्या आनंदात पालखी आपल्या घरात येणार आहे त्या एक वेगळ्याच आनंदात असतात. आणि पोरांची चाललेली चढाओढ पालखीला खान घालायची एक वेगळीच मजा असते. चला आता आपण पण खान घालायला जाणार आहोत थोड्या वेळाने. कारण स्टेप बाय स्टेप खान घालायला लागतोच. बघा सुधीर जोशना देतं इथं निशाण पण फिरवला आहे. गावाकडे पायवाट्यावरून पालखी आणणं पण सोपं नसतं. पण ती हाऊस असते. देव जेव्हा गावात दारात येतात ना आपल्या ती एक वेगळीच मजा असते. आणि खानकरी असतात सगळे. सगळे मंडळी मुंबईवरून आले. मी युपीवरून आलो. इकडे बघ परत बघ इकडे बोल. पालखीची तयारी झाली आहे. इकडे बघा इथे पालखीला बसवण्यासाठी चादर वगैरे आणि ओटी वगैरे ठेवली जाते. तर वाजले 7:15 आणि आता पालखी येणार आहे आमच्याकडे. आता पालखी आणायला चाललो आहे मी. दुसऱ्या घरी आहे. तिकडून पालखी आपल्या खांद्यावरून घेऊन इकडं आपल्या घरी घेऊन यायची सुरुवातच आहे. आणि आता पालखी आल्या ना इकडं बघा पालखी आमच्या मारुती मंदिरमध्ये आले. मंदिरामध्ये प्रत्येक पालखी जात असते. म्हणजे मंदिराचे पुजारी आमचे मामा आहेत आणि पूजा चालू आहे. आता पालखीमध्ये देव बसलेले आहेत. केदारनाथ आणि कालकाई माता तर मंदिरात जेव्हा आहे त्यांना भेटीसाठी प्रत्येक मंदिरात जेवढे वाडीत गावात मंदिरं असतात ना प्रत्येक मंदिरात पालखी भेट देत असते. आपल्या मंदिरात ग्रामदैवताचं देव मंदिरात पालखी आहे ना ग्रामदैवताची पालखी प्रत्येक आपल्या वाडीत जेवढे पण मंदिर असतात तिकडे भेटीसाठी आवर्जून येत असतात आणि तिथे पूजा करत असतात. वाडीत सगळे मंडळी जमा झाले. आगे वरती घे. केला बंद केला.
मुला माणसात धंद्या रोजगार सर्वासोबतीची नवसाला पावशी लागा महादेव. मुला माणसात धंद्या रोजगार सर्वासोबतीची नवसाला पावशी महादेव. पालखीचे दर्शन झालेत, पालखीच्या पाया पडलेल्या आहेत, पूजा झाली आहे, ओट्या भरलेल्या आहेत आणि आता पालखी घरातून आपल्या इथून बाहेर घेत आहेत. आणि इकडं आता सगळ्यांना प्रसाद पालखीसाठी आणले. काय काय देवासाठी प्रसादीसाठी आणली होती. आणि इकडं सगळे झाले आहेत पालखी यावं देवाची प्रसाद इथे घेत आहेत. आणि इथे सगळेजण चला जागा. आणि इकडे आत्ता जी पालखी चालली आहे ती आमच्या वाडीत चालली आहे, सगळी आमच्या घरोघरी चालली आहे. इकडं बघाल ना ढोलवाला कोण आहे बघा, साईडचे ढोलवाले. आणि इकडे सुधीर मामाकडे आले आणि सुजित आहे. पालखीचे पाय धुतात आणि जेव्हा पालखी येते ना तेव्हा करतात. पूजा करतात आमच्या ग्रामदैवताची आणि चिंचगड गावच्या ग्रामदैवताची पूजा करतात. पालखीचा बाजूला तिकडे माणसात पॉस कोण देते? ठीक आहे नाही बोलतात ते तू तरी ते सुजित तिकडे सुजित पालखी आले सुधीर मामाकडे आणि इकडे सुधीर मामा पाय धुतोय. माझ्याकडे डबल काम होतं म्हणून जरा पाठी राहिलो. काय ना व्हिडिओ घेतोय. सुधीर मामा आहे. सुधीर मामा सांगितलं नव्हतं पहिला आमच्याकडे पालखी केलं ना तेव्हा जरा आमचे फोटो वगैरे काढ आठवणी राहतात. आणि इकडं मामी आहे, मामीकडे इकडे पाय होते. जेव्हा मुंबईला जातो ना सुधीर मामा तेव्हा व्हिडिओ बघेल आणि मामीची आठवण आली तो व्हिडिओमध्ये मामीला बघेल. ए मामी इकडे बघेल. पालखीची तयारी बघा काय सुधीर मामाकडे. आई हा 3 वर्ष झाली फुलं काय सुका नाही यांची. इकडं पण ते जाऊ दे. ते माल एकदम भारी माल वगैरे लावलं नाही तर माली. आणि इकडे बघा फुलांचा वर्षाव झालेला आहे. मी गर्दी आता पहिली पालखीसाठी शाल आणले ना ती पालखीवरती शाल देते. तेव्हा शाल कोणाच्या त्या पण सांगा. ग्रामदैवताची पालखी जेव्हा घरी येते ना तर वेगळाच आनंद असतो. तीच पूजा आता घरी करायला जो उत्साह असतो ज्यासाठी मुंबईतली मंडळी जे गावी येतात ना तो सगळा आनंद आता तुम्हाला बघायला मिळते व्हिडिओच्या माध्यमातून. पहिला जो बघितला शाली पालखीवर ज्या शाली पडल्या त्याच्यानंतर इथं ओट्या असतात त्या ओट्या त्याच्यानंतर नैवेद्यासाठी पेढे आणलं जातं. त्याच्यानंतर अर्ज पडतात जे पालखीचे मानकरी असतात त्यांच्याकडून अर्ज टाकले जातात. ते तुम्हाला आता अर्ज ऐकलेच असतील. आणि आत्ता घरातील सगळी मंडळी येतात ना प्रत्येकजण आपल्या ग्रामदैवताची पूजा करत असतात. आज आहे आमच्याकडे पालखी आणि आज पालखीबरोबर आणखीन एक आकर्षण आहे तो म्हणजे आहे इंडियाची फायनल मॅच आहे. आणि इकडे बघा
पालखी जशी उचलून घरात बसवली की तिकडे ओट्या भरेपर्यंत एक ओर बघून घेतात. इकडं सगळी मंडळी नेटवर्कचं नेटवर्क नाही भेटत. जीव गुदमारलाय नसता यांचा. त्याला मला जो वाटत 300 मारला आता तर 250 पण नाही होणार. मॅचची क्रेज आहे. 4 वय बाकी आहे. पालखी आले इथे. अजून 2 रुपये बाकी आहे. आमच्या दाराशी हाय शिमगा रांगोळी काढल्या परीने आणि एक नंबर रांगोळी काढली. आणि इकडं बघा परीने रुईने काढली तर परीची रांगोळी बघा खास आहे. आणि जर ही परीने नसेल काढली तर जिने काढले तिने कमेंट कर, बघू कोणी काढले ती. इथं मस्त रांगोळी काढले एक नंबर. आणि तशी रांगोळी तर कलरची रांगोळी तर सगळ्या घरभर काढलेलं आहे. मामाच्या इथे रांगोळी बघा किती. टाडान पालखी येणार आहे आणि पालखीची तयारी बघा चालू आहे इथे. परी आणि रुईकडे इकडं सगळी आरती वगैरे तयार करून ठेवली. ओट्यांचे नारळ, पाय धुवायला पाणी आणि इथे पालखीला बसवायची जागा ज्याच्यावरती चादर वगैरे अंतरून ठेवली. आता प्रतीक्षा आहे ती पालखीची. पालखी आली का इथे सगळे देवाची पूजा वगैरे होणार. आणि आता बघा कोणत्या घरात आले, कारण प्रत्येक घरात पालखी जात असते. आणि सगळे जे मंडळी बसलेत ना, पिनकडे पालखी आलेली आहे. आणि इकडे पिनची रिक्षा आज इकडे वाटतं. हां, मामाने रिक्षा बाहेर लावली आहे कारण नाही रिक्षा आहे तिकडे, कोणाची दुसरी आहे रिक्षा. आणि इकडे आज ढोलवाला स्मित आहे. हाय, पैसे जमवले का? किती जमवले? 100. तर ढोल आणि निशाण घेऊन असतात ना, ते लहान पोरं ज्या घरात पालखी जाते तिथून 10,000 रुपये वगैरे असे थोडेसे पैसे त्यांना दिले जातात खुश करायला. पोच बोलतात त्याला, पोच दिला जातं. आणि आज ढोलाचा मानकरी समर आहे, असं अस्मित आहे. पैसे देत आहेत ना, सोडू नको घे. इकडं निशाण पण आहे, घेऊन नको जाऊ इथे. इकडं निशाण लावलेलं आहे. निशाण म्हणजे देवाबरोबर एक झेंडा असतो, त्याच्याबरोबर पण लहान पोरं आहे. हे निशाण कोणी घेतलं ना? किती पैसे जमले? झाले असतील 200च्या वरती गेला असतील. दिलेत किती थांबा जण? थांबा दाखवतो. हा, दाखव. हे बघा वाटणी किती जणांची आहे? तिघांच जणांची. हा? तिघांच जणांची. निशाणाचं निवड वाटतोय मला पण पैसे पाहिजे निशाणाचे. आम्ही पण आहोत. हे पैसे देवळात जमा करायचे आहेत, माहिती आहेत ना? गावात जमा करायला लागतील पैसे. तर हे पैसे लहान पोरांना दिले जातात आणि ते एन्जॉय करीत असतात, मजा असते त्यांची. आणि आता इकडे आले, गर्दी बघा काय. मामांच्या इथं आलो होतो पालखीला आणि इकडे एक वस्तू दिसली, मेंटल बत्ती आहे. मेंटल बत्ती ही बत्ती आहे ना, जाम जुनी बत्ती आहे. पूर्वी लाईट वगैरे गेली की घरी बत्ती लागायची, म्हणजे बत्ती पेटवायची. केरोसिनवरती आहे आणि केरोसिनवरती बत्ती यूज व्हायची. आम्ही पहिले मासे खेकडे वगैरे पकडायला पण अशा बत्त्या घेऊन गेलो. ही रॉकेलवरती चालणारी जुनी बत्ती आहे, सगळ्यात खतरनाक. 9:15 झालेत आणि आता पालखी निघाली आहे काळोखातून. रात्री दुसऱ्या घरी चालले, म्हणजे खाली आलो होतो तिथून आता पुढच्या घरी पालखी चालली. इकडे बघा, देवळातून पालखीत बसून आमच्या बरोबरी दर्शन द्यायला येतात. आणि इकडे पालखीला खान घालून सगळेजण आपल्या घरी देवाला घेऊन जातात आणि देवाची पूजा.
भावाला घर बनवले ना आणखीन एक गोष्टीचा विचार करावा लागतो, तो म्हणजे दरवाजा त्या साईजमध्ये ठेवायचा असतो जेवढी तुमची ग्रामदैवताची पालखी आत जाईल याची काळजी घेतली जाते. आणि जेव्हा नवीन घर बांधतात ना तेव्हा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली होती की आपली पालखी आपल्या घरात शिरेल की नाही. तर इकडं बघा मामाकडे आलेलं आहे आणि आता पूजा करायला मामा आलाय. नमस्कार. आमच्या दाराशी आहे शिमगा. शिमग्याला आमचे ग्रामदेव आम्हाला दर्शन द्यायला आमच्या घरी येतात. पालखीची पूजा करायला आले मामी आणि देवाची पूजा करते. त्यावेळेस घरी देव येतो ना तेव्हा देवाचे दर्शन घ्यायचे वेगळंच सुख असतं आणि ते आज बघायला मिळते आपल्याला. देवाचे रूप बघितल्यात ना तर प्रसन्न एकदम मन आनंद होते. सालाबादाची काकाबादाची खणानाची वटी बनलेली आहे. ती वटी तू मान्य करून घेशील. त्यांच्या धंद्यावर त्यांच्या मुलामांचा सर्वात सुखी देशील. आले विघ्न दूर करशील. नवसाला भाषा असा सत्ता शोभा जोगले महालक्ष्मीने सालाबादाची वटी बनलेली आहे. ती वटी मान्य करून घेशील. नवसाला भाषा असा सत्ता आणि आमचे जावळ आले पालखीला खान घालायला दापोलीतून. यावेळेस इकडं बघा आणि माझा दिसत नाही. आणि पालखीला खान घालायला जावळ चेतन भाऊजी आहेत. इकडं पालखी आहे प्रेम कुठलाय आणि प्रेमला पालखी एवढी जड आहे ना पालखी पाय धुवायला आले. पाय हेल्मेट पालखी आली. काय कोण आहे तू? मामा पालखीच्या कमिटीवरती आहेत. पालखी आमच्या वाडीत येते तेव्हा पूजा करायला आणि आज मामाकडेच पालखी आली. मामा बघूया किती काय करतोय ते. पालखी सगळ्यांच्या घरात घ्यायची उशीर होते. नवसाला भाषा असा सत्ता काय ऐकतच नाही तर काय तुम्ही त्यासाठी जाऊ दे चल. पहाड मुंग्या कॅमेरा किती आजूच्या घरात आणखी त्याला व्हिडिओ कॉल कर मला सांग. तर ज्या दिवशी पालखी आली ना त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तरी ते परी रुईने केक आणला होता. आणखीन एक केक आणला होता. कोणी आणला होता ते कमेंट करून सांगा. मला खरंच विचारायचं राहिलं पण एक केक आणला होता परी रुईने. तर ज्यांनी कोणी केक आणलं त्यांचे खूप खूप आभार. आणि वाडीतील सगळे मुलं आली होती. व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी बसलो होतो केक कटिंगला त्यामुळे व्हिडिओग्राफर आमचा विसरला बाकी सगळे कॅप्चर करायला. बरेच मंडळी बॅकग्राऊंडला उभी होती आणि सगळेजण विश करत होते. आई आणि पप्पा बरेच दिवसांनी सगळ्यांसोबत सेलिब्रेशन केलं तर थोडं भारी वाटलं. आणि
ज्या दिवशी पालखी आली त्याच दिवशी योगायोगाने आमच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. सगळ्यांचे खूप खूप आभार. तर सगळ्यांची घरं घेऊन झाली होती पालखीची आणि आत्ता वाजले होते 2 वाजता पुन्हा एकदा आम्ही पालखी घेऊन मानकऱ्यांकडे निघालो होतो. बराच वेळ लागला. त्याच्यानंतर सगळेजण आपापल्या आठवणी कैद करत होते कॅमेऱ्यामध्ये आणि पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहणार शिमग्याची पालखीची आपल्या ग्रामदैवताची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.